नमस्कार। सांगली जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थिती गंभीर होत चालली आहे। पाण्याअभावी जनावरांचे व जिल्ह्यातील नागरिकांचे हाल होत आहे। या परिस्थितीत देखील नेत्यांनी दुष्काळग्रस्तांकडे पाठ फिरवली आहे। आगामी निवडणुकीच्या पट्ट्या डोळ्याला बांधून जिल्ह्यातील नेत्यांनी गांधारीचा पवित्र घेतला आहे। पाहूया स्पेशल रिपोर्ट। सांगली जिल्ह्याच्या बहुतेक भागात सध्या दुष्काळाची भयानक स्थिती आहे। पिके होरपळली आहेत। मूक जनावरांचे पाणी आणि चारा अभावी हाल सुरू आहेत। ही स्थिती असताना जिल्ह्यातील नेत्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष असून ते निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत। जिल्ह्याच्या केवळ पूर्व भागच नाही तर पश्चिम भागातही यंदा दुष्काळाची स्थिती आहे। सधन मानल्या जाणाऱ्या वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक परिसरातील गावांमधून आंदोलने तीव्र होत आहेत। शेतकरी नागरिक आक्रमक होत असून अधिकाऱ्यांना घेराव घालत आहेत। टेंभूचे आवर्तन सुरू करावे या मागणीसाठी आटपाडी तालुक्यात आजपासून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे। चारा उपलब्ध नसल्याने पूर्व भागातील अनेक गावातून चारा छावणी सुरू करण्याची मागणी होत आहे। पिण्याच्या पाण्यासाठी मुले महिला यांना भटकंती करावी लागत आहे। अनेक गावात म्हैसाळ आरफळ ताकारी आणि टेंभू योजनेचे पाणी आले आहे, मात्र त्यामध्ये नियमितता नाही। डिसेंबरमध्ये पाणी आल्यानंतर अनेकांनी पिके केली, मात्र आता पाणी नसल्याने ती वाळून चालली आहेत। त्याशिवाय पाणी ओढे नाल्यातून सोडले जात आहे। याचा ठराविक गावांनाच लाभ झाला आहे। ज्या गावात कालवा नाही त्या ठिकाणी पाईपलाईनद्वारे तातडीने पाणी देण्याची गरज आहे, मात्र त्या दृष्टीने फारसे प्रयत्न दिसत नाहीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाला 100% ठिबक असल्याशिवाय गाळप परवाना देणार नाही अशी घोषणा केली होती, मात्र अद्यापही त्यांची अंमलबजावणी झालेली नाही। उलट शासनाने ऊसासाठी ठिबकचे अनुदान कमी केले आहे। 4 वर्षांपूर्वीचे थकीत अनुदान अद्यापही मिळालेले नाही। त्यामुळे शेतकरी पाटाने पाणी देत असल्याने बेसुमार पाणी उपसा होत आहे। लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेतेही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत। अनेकांच्या मुंबई आणि दिल्लीच्या फेऱ्याही वाढल्या आहेत। मेळावे बैठकांना जोर आला आहे। विधानसभेला अवधी असला तरी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरू केली आहे। कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन रणनीती आखली जात आहे। विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू झाला आहे। यात दुष्काळ हरवू लागला आहे। जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात लोकप्रतिनिधी आक्रमक झाल्यानंतर मुंबईत संबंधित मंत्र्यांच्या बरोबर बैठक घेऊन हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत 2 वेळा दिले, मात्र या आश्वासनाची अंमलबजावणी झालीच नाही। त्याबाबत सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांनीही देखील विचारणा केली नाही। दुसऱ्या बाजूला निवडणुकीच्या तयारीच्या बैठकांना वेग आला आहे। विमा भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग घेणे गरजेचे आहे, मात्र पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांची रब्बी पिके पाण्याअभावी वाळून गेली आहेत। जमिनी रिकाम्या पडल्या आहेत। अद्यापपर्यंत पीक कापणी प्रयोग न झाल्याने त्यांना भरपाई मिळण्याबाबत प्रश्न निर्माण होत आहेत। आटपाडी दिघंची महसूलमध्ये तर शासनाच्या नवीन निकषानुसार केवळ 25%च भरपाई मिळणार आहे, मात्र याकडेही नेत्यांचे दुर्लक्ष